नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, डॉक्टर सुधा मूर्ती यांच्या बकुळा या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कादंबरी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भाग 25. श्रीकांतसाठी गंगाक्कांचं पत्र आलं होतं. तो लहान असताना एकदा खूप आजारी पडला होता. तेव्हा ती देवाला नवस बोलली होती. तो फेडायचा राहून गेला होता. अचानक आता देव तिच्या स्वप्नात येऊन तिला त्या गोष्टीची आठवण करून देऊ लागला होता. तिने मंदिरातील देवाच्या मूर्तीसाठी सोन्याचा मुकुट करायचं ठरवलं होतं. आपल्या मुलाने त्यासाठी खास सुट्टी घ्यावी आणि देवाला तो मुकुट अर्पण करण्यासाठी आपल्यासोबत यावं अशी तिची इच्छा होती. त्या संपूर्ण पत्रात श्रीमतीच्या नावाचा साधा उल्लेख सुद्धा नव्हता. मैलारलिंग हे शिव महादेवाचं दुसरं नाव आहे. तो शैवपंथीयांचा देव आहे. मैलारलिंगाचं मंदिर देवरगुड्डाच्या टेकडीवर आहे, हुबळीपासून सुमारे 100 किलोमीटरवर. गंगाक्कांचा या देवावर खूप विश्वास होता. त्याच्या आशीर्वादाशिवाय श्रीकांतची भरभराट होऊ शकणार नाही असं तिला वाटायचं. हे पत्र वाचून श्रीकांतला मुळीच आश्चर्य वाटलं नाही. आपली आई अत्यंत देवभोळी व अंधश्रद्ध असून देवादिकांच्या तिच्या स्वप्नात अवतरणं ही नित्याचीच गोष्ट आहे याची श्रीकांतला पूर्ण कल्पना होती. पण आपल्या आईची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण मिळवलेला पैसा कामी येतोय या गोष्टीचा त्याला आनंद होता. श्रीकांत स्वतः नास्तिक असल्याने तो तिच्याबरोबर कधीच कोणत्याही धार्मिक स्थळाला भेट द्यायला आजपर्यंत गेला नव्हता. आपण आता पुढच्या खेपेला ऑफिसच्या कामासाठी बेंगलोरला गेलो की तिथून मुद्दाम हुबळीला जाऊन आई आणि बहिणीला भेटून यायचं असं त्याने मनाशी ठरवलं. पण हुबळीला विमानतळ नसल्यामुळे तो प्रवास त्याला रेल्वेनंच करावा लागणार होता व त्यासाठी एक दिवस जास्त लागला असता. श्रीकांत रात्रीच्या जेवणाच्या वेळी श्रीमतीला म्हणाला, आता पुढच्या खेपेला मी जेव्हा बेंगलोरला जाईन तेव्हा खासगी कामासाठी 2 जास्तीच्या दिवसाची माझ्या डायरीत नोंद करून ठेव. हा नक्की गंगाक्कांच्या पत्राचा परिणाम असणार हे श्रीमतीच्या ताबडतोब लक्षात आलं. तिला मनातून राग आला. खरं तर तिला चेहऱ्यावरून तसं दिसू द्यायचं नव्हतं, तरी पण तिला आपल्या भावना लपविता आल्या नाहीत. मग तू हुबळीला जाणार आहेस तर काही खास कारण? तसं खास काही नाही, पण आव्वाला भेटावं म्हणतोय. पण श्रीकांत, तू 2 दिवस सुट्टी घेऊन माझ्याबरोबर वेळ घालवावास असं मला वाटतं. मला तुझ्याशी खूप गोष्टींवर बोलायचंय. 2 दिवस बोलण्यासारखं काय आहे? श्री, आईसाठी तुझ्याकडे 2 दिवस सवड आहे आणि माझ्यासाठी नाही. मी इथे एकटीनं राहायचं तेवढा वेळ. तुला काय ते नवीन आहे का? आणि तुला हवं असलं तर तू पण ये हुबळीला. तुझ्या आईने मला साधं एका शब्दाने तरी बोलावलं का? मी कशासाठी येऊ? आणि मी इथे एकटीने का म्हणून राहायचं? तुझी बहीण आयुष्यात एकदा तरी एकटी राहिली आहे का रे? अगदी एक दिवस जरी तिच्यावर एकटं राहायची वेळ आली तर लगेच तुझी आई तिच्याकडे धावून जाते. श्रीमती, तू स्वतःची तुलना रमाबरोबर करू नको. अगं, तू तिच्याहून किती जास्त शिकलेली आहेस. श्रीकांत, तुझे सुद्धा तिच्यासाठीचे नियम वेगळे आहेत आणि माझ्यासाठी वेगळे. प्रत्येक वेळा ती आपलंच खरं करते. का? तर ती अशिक्षित आहे. मी सुशिक्षित असले म्हणून काय झालं? दरवेळी मीच का सगळं सहन करायचं? थोडक्यात मुद्दा एकटीने राहण्याचा नव्हताच. श्रीमतीला गेली इतकी वर्ष गंगाक्काने जी वागणूक दिली होती त्याचा संताप आता बाहेर पडत होता. श्री, आपल्या आईसाठी तुझ्याकडे वेळ आहे, पैसा आहे. मला तुझा पैसा मुळीच नको आहे, पण तुझा वेळ मात्र हवाय. श्रीमती आता फार संतप्त झाली होती. तिचा संयम सुटत चालला होता. गंगाक्कांकडून आणखी अपमान आणि श्रीकांतकडून आणखी उपेक्षा दुर्लक्ष सहन करण्याची तिच्या अंगात ताकद नव्हती. हे बघ, तुला तिथे राहायला आवडत नाही याची आव्वाला कल्पना आहे. तू येणार नाहीस हे माहीत आहे तिला, म्हणूनच तिने तुला बोलावलं नाही. श्रीमतीला रडू अनावर झालं. श्रीकांत हा सर्वात आधी गंगाक्कांचा मुलगा होता ही वस्तुस्थिती होती. ती कधीच बदलणार नव्हती. लग्नाला 10 वर्ष झाली तरी तो तिचा पती नव्हताच मुळी. आज ही गोष्ट तिला फार तीव्रतेने जाणवली आणि त्याने तिचं मन फारच दुखावलं. कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तरी त्यातून कष्टाने मार्ग काढून आपल्या मुलाला शिक्षण देणं हे तर कोणत्याही आईचं कर्तव्यच असतं.
पण आपल्या आईने आपल्यासाठी अनन्यसाधारण स्वार्थ त्याग केला आहे अशी श्रीकांतची समजूत होती. मात्र श्रीमती त्याच्यासाठी जे काही करत होती ते एक पत्नी म्हणून तिचं कर्तव्यच आहे अशी त्याने स्वतःची समजूत करून घेतली होती. त्याच्या मते ती जे काही करत होती त्यात विशेष असं काहीच नव्हतं. पण हे सगळं आता श्रीमतीला सहन करण्याच्या पलीकडे वाटू लागलं. श्रीकांतने आपली समजूत काढावी असं श्रीमतीला वाटत होतं, पण तसं काही एक न करता त्याने आपल्या फायली उचलल्या आणि तो आपल्या स्टडीत निघून गेला. आता आपण इथे थांबून तरी काय फायदा असं तिला वाटलं. तिने घराची किल्ली घेतली आणि रात्रीच्या अंधारात बाहेर पडली. तिने घराचं दार उघडल्याचं श्रीकांतच्या लक्षात येताच तो जोरात हाका मारून म्हणाला, श्रीमती, एकटी जाऊ नको. त्यावर ती एवढंच म्हणाली, मला जमेल. श्रीकांतला मनातून हायसच वाटलं. त्याला आणखी भांडण तंट्याला तोंड देण्याची अजिबात इच्छा नव्हती. त्याला भरपूर काम होतं. तो फायलींमध्ये डोकं खुपसून बसला. श्रीमती अपार्टमेंट बिल्डिंग मधून बाहेर पडली. तिथल्या प्रत्येक फ्लॅटमध्ये मोठमोठ्या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी राहत होते. प्रत्येक पती पत्नी आपल्यासारखेच भांडत असतील का असा प्रश्न तिला पडला. या फ्लॅटमध्ये राहणारे सर्वच महत्वाकांक्षी असणार, मग तेही आपल्या पत्नीशी असंच वागत असतील का? या प्रश्नाचं उत्तर कोण देणार आपल्याला? स्वतःच्या घरात काय घडतं हे मोकळेपणाने जसंच्या तसं कुणीतरी कुणाला कधी सांगणार आहे का? निदान या असल्या वर्तुळात तरी स्वतःच्या कुटुंबियांबद्दल सत्य कुणीच बाहेर येऊ देणार नाही. निदान वरकरणी समाजात वावरताना तरी प्रत्येक जोडपं आपण आदर्श पती पत्नी आहोत असाच आव्हानेल. श्रीमती समुद्राकाठी बांधलेल्या बांधावर जाऊन बसली. यावेळी तरी फारसं कुणी तिथे येण्याची शक्यता नव्हती. खरं म्हणजे एरवी श्रीमतीला असं एकटीने त्या जागी बसण्याची भीती वाटली असती. पण आज तिचे लांब सडक केस खुशाल पाठीवर मोकळे सोडले होते. हे असं सुद्धा आजवर घराच्या बाहेर तिनं कधीच केलेलं नव्हतं. पण आज तिला कशाचीच पर्वा नव्हती. तिला एकांत हवा होता. कुणाचा त्रास किंवा व्यत्यय नको होता. तिचे डोळे पाण्याने भरून आले होते. समुद्राचं गार वारं तिच्या चेहऱ्याला स्पर्शून जात होतं. या शहरात आल्यावर सुरुवातीच्या काळात आपण किती सुखी समाधानी होतो याची तिला आठवण झाली. तिच्या गालावरून अश्रू घळघळ वाहू लागले. ती जणू एखाद्या स्वप्नात असल्यासारखी मंत्रमुग्ध भारलेल्या अवस्थेत तिथे बसून राहिली. श्रावण महिन्यात रंगीबेरंगी फुलांची नुसती उधळण झाली होती. चंपक, मोगरा, रातराणी आणि बकुळा या सर्व फुलांचा संमिश्र गंध आसमंतात भरून राहिला होता. परत एकदा श्रीकांत येईल. आपण बकुळीची फुलं वेचून त्याची एक माळ बनवू. ती आपल्या केसात माळू. ती माळ श्रीकांत आपल्या वेणीतून हळुवार काढून घेऊन हुंगेल आणि पोटभर श्वास घेईल. त्याला दुसरं कोणतंच फूल नको असेल. फक्त आपण केसात माळलेली बकुळीच्या फुलांची माळच तेवढी त्याला हवी असेल. खडकावर एका पाठोपाठ एक लाटा येऊन आदळाव्या, तद्वत तिच्या स्वप्नांच्या लाटा तिच्या मनावर येऊन आदळत होत्या. बघता बघता किती वाजले त्याचा पत्ताच लागला नाही. श्रीमती भानावर आली. तिने स्वतःकडे पाहिलं. अकाली आलेल्या पावसाने तिला ओलं चिंब केलं होतं. समोर उसळणारं समुद्राचं पाणी आणि ढगातून बरसणारं पावसाचं पाणी. पण तरीही आतून श्रीमती सुकून गेलेली, तहानलेली होती. तिला गरज होती ती फक्त गंगाकांच्या एखाद्या गोड शब्दाची, आपल्या पतीच्या एखाद्या कौतुकाच्या पावतीची. तिची तृषा शमण्यासाठी एवढंच तर पुरेसं होतं. रात्रीच्या वेळी गस्त घालणाऱ्या पोलिसाने तिला हटकलं. मॅडम, तुम्ही प्लीज घरी जा. इथे तुमच्या जीवाला धोका आहे. तुम्हाला काही होऊ नये हे पाहण्याची जबाबदारी शेवटी आमचीच तर आहे. श्रीमतीची आता कुणाशीच वाद घालण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे ती उठली आणि घराच्या दिशेने चालू लागली. ती घरी परतली तेव्हा श्रीकांत अजूनही फायली वाचण्यात गुंग होता. एव्हाना श्रीमती पुरेशी शांत झाली होती. तिला श्रीकांतशी बोलायचं होतं. श्री, माझ्यासाठी एक गोष्ट करशील का? आपली बायको परत पूर्वीसारखी झाल्याचं पाहून श्रीकांतने एक सुटकेचा निश्वास सोडला. आता त्याला शांतपणे ऑफिसचं काम करता येणार होतं. काय झालं श्रीमती? काही अशक्य गोष्ट करायला सांगणार आहेस का? तू जर एकदा मनाशी ठरवलंस तर मग त्यात अशक्य काहीच नाही. पण काय? श्रीकांत, तू आयुष्यात खूप काही मिळवलंस. आपल्याला जन्मभर पुरेल एवढा पैसा आहे आपल्याकडे. सोडून दे ही नोकरी. चल, आपण हुबळीला परत जाऊ.
परत एकमेकांसाठी केवढा तरी वेळ मिळेल तिथे. आपल्याला हवं ते आपण करू शकू. श्रीकांत जोरात हसला. त्याने फायली टेबलावर सरकवल्या आणि उठून चालत तिच्याजवळ आला. तिला मिठीत घेऊन म्हणाला, श्रीमती, अगं तू काय बोलते आहेस हे? जरा तर्कशुद्धपणे विचार करून व्यवहारीपणाने बोल. तू मला 33व्या वर्षी निवृत्त व्हायला सांगते आहेस. कोणत्याही पुरुषाच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा काळ असतो हा. यापुढेच कितीतरी यश मिळवणं शक्य असतं. अजून तर मी काहीच मिळवलेलं नाही. मी हुबळीत जगूच शकणार नाही. मी तिथे काय करू? हुबळी हा माझा भूतकाळ होता. माझा वर्तमान आणि भविष्यकाळ इथे या मुंबईत आहे. मला इथला एक सेकंद सुद्धा वाया नाही घालवायचा. हुबळीला गेलो तर पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखी तडफड होईल माझी. माझा जन्म जरी तिथे झालेला असला, लहानाचा मोठा मी तिकडे झालेलो असलो तरीही. यावर काय बोलावं हे श्रीमतीला कळेना. श्रीमती, भूतकाळ सुंदर का वाटतो सांगू? कारण तो आपल्याला कधीच परत मिळवता येत नाही. म्हणून आपण जेव्हा तरुण असतो तेव्हा आपल्याला बालपण सुंदर वाटतं. जग परिवर्तनशील असतं. रोजच्या रोज ते बदलत असतं. तेव्हा त्याच्याशी मिळतं जुळतं घ्यायला शिक. भूतकाळात हरवून जाऊ नकोस. श्रीमती श्रीकांतचं बोलणं ऐकत निशब्दपणे निश्चल उभी होती. श्रीकांत तिच्याकडे पाहून म्हणाला, तू काहीच कशी बोलत नाहीयेस? ती विषादाने म्हणाली, श्री, तुला जर माझं मुकपण कळत नसेल तर तुला माझे शब्दही कळणार नाहीत. श्रीमतीला बिछाण्यात पडूनही झोप लागेना. ती उठली, कपाटापाशी गेली आणि तिने आतून अत्यंत मौल्यवान असं काहीतरी बाहेर काढलं. IITत असताना तिथून श्रीकांतने तिला लिहिलेल्या पत्रांचा जुडगा होता तो. एका रेशमी रुमालात तिनं ती सगळी पत्र नीट तारीखवार लावून जपून ठेवली होती. एखादा महत्वाचा ऐवज ठेवावा तशी ती तिने एखाद्या चंदनाच्या पेटीत ठेवली होती. आपल्या तरुणपणीच्या, आपल्या स्वप्नातल्या राजकुमाराशी, त्या जुन्या श्रीकांतशी परत एकदा ऋणानुबंध जुळवण्याची तिला तीव्रतेने इच्छा झाली. तिने एक पत्र काढलं. कॉलेजच्या पहिल्या वर्षी श्रीकांतचा अभ्यास दौरा ताजमहल पाहण्यासाठी गेला होता. तेव्हा तिथून त्याने तिला ते पत्र लिहिलं होतं. माझ्या प्रिय श्रीमती, आज तुझा ताजमहाल पाहिला मी. आग्रा गाव तसं गलिच्छ आहे. तू तुझ्यातील इतिहासकाराच्या दृष्टीने त्याच्याकडे जेव्हा बघतेस तेव्हा तुला नक्की काय वाटतं हे काही मला समजू शकणार नाही. पण ताजमहाल पाहताच माझ्या मनात आलेला पहिला विचार म्हणजे, हा बांधत असताना एकूण किती बरं संगमरवराच्या लाद्या लागल्या असतील. सगळ्या संगमरवराच्या खाणीच त्यांनी रिकाम्या करून टाकल्या असतील. आणखी एखादा ताजमहाल काही कुणाला बांधणं शक्य झालं नाही याचं कारण उघडच आहे. त्यासाठी मुळी संगमरवर शिल्लकच राहिला नसणार. या कामासाठी किती माणसांना विश्रांती न घेता अव्याहतपणे काम केलं असेल बरं, असा विचार माझ्या मनात येतो. बादशाने त्या सर्वांना व्यवस्थित मेहताना दिला असेल का? ताजमहालाच्या भोवती एक विशाल बगीचा आहे. तू आणि मी आयुष्यात कधीतरी हे स्मारक बघण्यासाठी नक्कीच येऊ. त्यावेळी ही प्रचंड मोठी वास्तू पाहून तू हरकून जाशील, थक्क होऊन जाशील अशी माझी खात्री आहे. मग या बागेत बसून मी मात्र एक कम्प्युटरचं पुस्तक वाचीन. एखाद्या झाडाखाली तू बसली असशील आणि तुझ्या मांडीची उशी करून मी तिथेच हिरवळीत आडवा झालो असेल. श्रीमती क्षणभर ते सगळं भूतकाळात होतं हे विसरून मोठ्यांदा हसली. त्या पत्रातील श्रीने लिहिलेला एक एक शब्द जिवंत होऊन आपल्याला कुरवाळतो आहे असं तिला वाटलं. कुणावर माया करण्यासाठी सौंदर्य किंवा बुद्धिमत्तेची गरज नसते. परस्परांवरचं प्रेम आणि गाढ विश्वासाची तिथं गरज असते. कोणत्याही नातेसंबंधात परस्परांविषयीचा जो दृढ विश्वास निर्माण होतो तो असा या मायेतून, प्रेमातूनच निर्माण होतो. असा विचार करता करता तिला कधी झोप लागून गेली ते कळलंच नाही. त्याआधीच कधीतरी तिने दिवा बंद करून टाकलेला होता आणि ती आडवी झाली होती. पण तत्पूर्वी तिच्या मनात श्रीसाठी एक प्रश्न रेंगाळला होता. श्री, कुठे गेलास तू? कुठे हरवलास? त्या गडद अंधारात हाती मशालही न घेता श्रीमती प्रेमाची पाऊलवाट शोधत होती. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन, कादंबरी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.